हे आणि स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक आणि शूज प्रभाकर रसाल आणि संदेश शेठ रसाल यांच्या माध्यमातून या शृंखलेत पुरवण्यात आले तर त्यांचे देखील सहर्ष सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. जाऊया खेळपट्टीकडे. चालू असलेला सामना एकीकडे मालेवाडी तर एकीकडे असेल टेंबरे. तर टेंबरे संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना दोन चेंडू खेळताना पाहायला मिळाला आणि तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र फलंदाज ओमकार वन डाऊनच्या भूमिकेत आलेला फलंदाज इथे मात्र चांगली कामगिरी करत असताना पहिल्या चेंडूवरती मोठा फटका ओमकारच्या माध्यमातून. आता मात्र सलगचा मोठा फटका. अगदी विचार करायला गेला तर ओमकारचा कुठली शृंखला खेळत नसतो फक्त आणि लीग खेळत असतो परंतु अगदी कॉलेजवरती चांगली सराव मात्र केलेला दिसतोय ओमकार या फलंदाजाने. धन्यवाद. अगदी या सीझनचा पहिला सामना खेळत असताना ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय परंतु किती आक्रमक हा मात्र पावित्रा इथे मनाशी बाळगत असताना मोठ्या धावसंख्याकडे आगेकूच करण्याचा प्रयत्न करत असताना ओमकार भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाज विकी कुठेतरी मागला ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू नो फेकला होता त्याच्यावरती +1 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर निर्धाव चेंडू त्यानंतर विकेटची कमाई केली आणि ती मात्र अंगलट आली की काय. इथे मात्र झेल उडाला होता क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु यष्टीरक्षक तिथे मात्र जात असताना पोचला नाहीये आणि इथे मात्र या चेंडूवरती मिळाली एक धाव. एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोचलाय 17 या अंकावरती एक षटकाच्या समाप्तीनंतर. एदवली संघ कुठे असेल स्टेजशी संपर्क साधायचा आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय डॅनी. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपला चांगला नाव प्रस्थापन केलं होतं गोलंदाजांच्या लिस्टमध्ये. डॅनी मात्र इथे जोरदार आपली पाहायला मिळते. पंच आमच्याकडे सांगतायत हा मात्र शरीरभेदी चेंडू इथे मात्र एष्ट्यांवरती जाणारा चेंडू अगदी एष्ट्यांच्या मधोमध मात्र पकडलं गेलंय फलंदाज सागरला ओमकारला. धन्यवाद धन्यवाद. ओमकार इथे मात्र पवेलियनकडे रवाना होत असताना पाहायला मिळाला. सलगचे 2 फटके मोठे फटके आपल्याला त्याच्या फलीतून पाहायला मिळाले होते. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती वैयक्तिक 2 षटकार ठोकत असताना पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी, चौथ्या चेंडूवरती सिंगल आणि ज्या क्षणी षटक संपलं आणि स्ट्राईक चेंज झाली
पहिला चेंडू प्रथमेश या फलंदाजाच्या माध्यमातून खेळला गेला. तिथे मात्र एक सिंगल धाव काढताना दिसून आला. आता मात्र डावखुरी हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे असेल प्रभाकर, अगदी चांगला फलंदाज आहे प्रभाकर. अगदी आदिवासी सामन्यांमध्ये आपली चांगला वर्चस्व मात्र दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र चेंडू प्रताक्षाने अगदी खालच्या दिशेने यष्टी रक्षकाकडे जातोय आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. डॅनी हा गोलंदाज अगदी चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो, नामांकित गोलंदाज म्हणून ओळखला जातो डॅनी. आणि ती चेंडू फेकत असताना एक विकेट मिळवत असताना धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त एकच, म्हणजे चांगली गोलंदाजी झाली डॅनी या गोलंदाजाची. पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी म्हणजेच ऑन द विकेटने मारा डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या विरोधात, म्हणजे चेंडू प्रताक्षाने काहीसा बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आणि तिथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलं होतं. अगदी हलक्या हाताने स्टेअर केलं होतं पॉईंट क्षेत्राच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना, आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे आणि धावा मिळतील 4. धन्यवाद. अगदी हलक्या हाताने प्रभाकरच्या माध्यमातून हा चेंडू खेळला गेला होता, परंतु धावा मात्र पुरेपूर ज्या धाव्यांच्या अपेक्षित होत्या तेवढ्या धावा मात्र मिळत असताना रिव्हर्सचा अटेंड, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु नो मॅन झोन मध्ये हा चेंडू लँड होत असताना इथे मात्र एकच धाव, 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने धापलक जाऊन पोहोचलाय 24 या अंकावरती. अगदी 2 डाऊनच्या भूमिकेत आपण प्रथमेशला पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला, आणि तिथे मात्र डॅनीचं षटक संपुष्टात आलं. तिथे अगदी नॉन स्ट्राईक एंडला उभा होता प्रथमेश. चांगला गोलंदाज आणि चांगला फलंदाज हे बॅटल मात्र आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज, त्याच्या विरोधात ओरपीच चेंडू हाताला जातोय महेशच्या माध्यमातून, आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे. आलाय तो खणखणीत दणदणीत षटकार.
धन्यवाद महेश. 7 क्रमांकाची जर्सी अगदी महेंद्र धोनीचा फॅन महेशला आपण पाहतोय पंचांच्या उजव्या हाताने म्हणजेच राऊंड द विकेटने मारा करताना पाहायला मिळतो. इथे मात्र एक रिस्की धाव मात्र आपल्याला काढताना पाहायला मिळाला. कमी चेंडू राहिलेत आणि कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त चेंडू कशा रीतीने प्रथमेशकडे खेळायला मिळतील या हेतूने मात्र ही धाव काढली गेलेली आहे आणि त्या धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या अंकावरती. आता मात्र महेशच्या समोर एक डाणगा फलंदाज प्रथमेश अगदी पाहायला गेला तर या विभागातील एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डाव इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक मोठा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्ट. चेंडू आलाय धन्यवाद. जुना चेंडू पुढे आकाश कुठे आकाश तू इथं थांब. कोण आहे नाही दुसरा कुठे आलाय ना बॉल कमी आहे तुम्हाला धोत्रेवाडी. सुनील कुठे असेल तर बघा बाउंड्री लाईनच्या कुठेतरी सावलीमध्ये उभं राहा. इथे मात्र दुसरा चेंडू खेळत असताना प्रथमेशने मात्र चेंडूला विडकावून दिला. तिथे मात्र 6 धावा सहजरित्या कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळाला मोठा फटका प्रथमेशच्या माध्यमातून. आता मात्र दुसरा चेंडू अगदी पुलर लेनचा चेंडू होता, खोलातला चेंडू होता, त्याच्यावरती कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकलून दिलाय. इथे मात्र डॅनीच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय, फरार झालाय. इथे मिळतील धावा 4. अगदी थोडासा शफल झाला होता आणि शरीर एष्टीपासून आणि बॅटच्या रडारपासून काहीसा दूर या चेंडूला ठेवला आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू फेकण्यात यशस्वी झालाय महेश. हा गोलंदाज चांगली कमबॅक करताना पाहायला मिळाला. एक षटकार एक चौकार त्यानंतर आलेला निर्धाव प्रथमेशच्या विरोधात. आता मात्र समोरचा ओरपीच चेंडू, चेंडूला उचलणार फेकणार, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्ट. धावा येतील 6. डीजे धन्यवाद. धाव संख्या 3 षटकांच्या अंती आपल्याला पाहायला मिळते 48 या अंकावरती म्हणजे चांगल्या धाव संख्या टेंबरे संघाच्या माध्यमातून काढताना आपल्याला पाहायला मिळाला. एकीकडे असेल प्रभाकर, एकीकडे असेल ओमकार आणि त्यानंतर प्रथमेश म्हणजे सोन्या. एक फलंदाज फक्त थोडासा नाराज करत असताना संघाला पाहायला मिळाला. सागर अगदी ओपनिंगच्या भूमिकेत पाहायला मिळाला. तितकेसे चेंडू देखील त्याच्या वाट्याला आलेले नाही आहेत, परंतु 2 चेंडू वाट्याला आले होते आणि त्या 2 चेंडूवरती तितकीशी चांगली कामगिरी राहिली नाही या सागर या फलंदाजाची. परंतु एखादा फलंदाज बॅट पॅच जात असेल तर कोणत्या तरी फलंदाजाने इथे मात्र आपली बाजू धरून धरायला पाहिजे आणि ती बाजू धरत असताना आपल्याला पाहायला मिळते ओमकार आणि प्रथमेश आणि त्याला साथ देताना प्रभाकर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार एक चौकार एक दुहेरी तर 3 सिंगलच्या स्वरूपात धाव संख्या जोडत असताना प्रभाकर देखील कुठे कमी नाहीये. डावखुऱ्या हाताचा फलंदाज अगदी भरपूर असे सामने खेळतो. आदिवासी संघांमध्ये ओपनिंगचा स्थान ज्याच्याकडे आहे
तो प्रभाकर मादर इथे चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतो. टेंबरेवाडीकडून चांगली कामगिरी करत असताना, परंतु आज मात्र टेंबरे संघातून ओपनच्या लॉट्समध्ये देखील चांगली कामगिरी राहिली या फलंदाजाची. चेंडू मात्र हवेच्या विरोधात फटका खेळत असताना चेंडू गेलाय 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. विशालसाठी ते मात्र पारितोषिक असेल संदीप दादा रसाले यांच्या माध्यमातून विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र थोडासा रणनीतीमध्ये बिघड झालाय किंवा आक्रमक गोलंदाजी करण्याचा विचार मात्र आता कुठेतरी मनाशी बाळगला असेल. विकेटचं हॅट्रिक घेण्याच्या प्रयत्नात असेल. इथे मात्र सामायिक पात्र घेत असताना इथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिला. तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली आणि एक धावेवरती समाधान मानत असताना स्ट्राईक लावल्यानं पाहायला मिळेल. प्रथमेश धाव संख्या जाऊन पोहोचली 55 या अंकावरती. खूप साऱ्या धावा जोडत असताना अगदी काहीसा हवी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं मालवाडी संघाच्या विरोधात. आता मात्र फटका फसला की काय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र चुकी आणि त्या चुकीवरती धावा मिळतील 4. थँक्यू DJ, थँक्यू. अगदी पाहायला गेलात तर प्रथमेशच्या फलीतून मोठमोठे फटके पाहायला मिळाले. त्याच्या समेत प्रभाकर देखील चांगली साथ देत असताना आणि 2 षटकार ठोकून जो माघारी पळतला ओमकार भोईरने देखील चांगली कामगिरी केली. आणि ते मात्र 2 विकेट गमवत असताना चांगली धाव संख्या जोडत असताना लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. आलाय तो माल्टी हिट षटकार DJ. धन्यवाद. मालेवाडी संघ गोलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु आज मात्र गोलंदाजावरती हावी होणारा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवरफुल फलंदाज, पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला प्रथमेशच्या माध्यमातून. अगदी जय सोमदाई माता टेंबरे 11 संघ आपल्याला आज पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, लॉलीपॉप चेंडू, त्याचा फायदा उचलत असताना चेंडू निघून गेलाय. स्क्वेअर लेग रिजन मधून आलेला हा मोठा फटका DJ. धन्यवाद. प्रथमेशच्या फलीतून आपल्याला 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. षटकार हॅट्रिकच्या उंबरड्यावरती होता. रिव्हर्सचा टेन येट धावा फटका प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अगदी कुठेतरी स्ट्रेंथ आणि ताकदचा वापर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. इथे मात्र थोडासा दिमागामध्ये गडबड झाली आणि